विद्यार्थी मित्र हो, माझ्या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी विनंती केली होती की थोडंसं तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश लर्निंगकडे वळालं पाहिजे. मी जर तुमच्याशी इंग्लिशमधनं बोलत असेल, इंग्लिशमधनं एक्सप्लेनेशन देत असेल, तर तुम्ही थोडी मानसिक तयारी केली पाहिजे. तुम्ही थोडासा धीर धरला पाहिजे आणि मला समजतं आहे, मला समजेल असा व्ह्यू थोडासा तुम्ही मनात बाळगला तर माझं जे काम आहे तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन शिकवणं, तुमचं इंग्लिश अंडरस्टँडिंग सुधारवणं, यात मी नक्कीच यशस्वी होईन. तर ज्यांना असं वाटतं की मी इंग्लिश टू इंग्लिशसाठी कम्फर्टेबल आहे, त्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस कमेंटमध्ये टाकावेत, जेणेकरून मला त्यांच्यासाठी पूर्णतः इंग्लिश कम्युनिकेशनमधले व्हिडिओज तयार करता येईल. आज आपण पहिल्या युनिटमधला पहिला लेसन ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे याची चर्चा करणार आहोत. मित्र, पान नंबर 1 वरती तुम्ही आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज पाहत आहात. ह्या आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज आपल्याला धड्याविषयी थोडीशी पूर्वकल्पना देतात. धड्यात पुढं काय आहे याविषयी आपल्याला माहिती ॲक्टिव्हिटीजमधून मिळते. तुम्ही वही आणि पेन घेतला असेलच आणि मी काही ज्या गोष्टी सांगेन तुम्हाला करायला त्या तुम्ही माझा हा व्हिडिओ थांबवून नक्कीच कराल. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना त्या ॲक्टिव्हिटी नक्कीच करा, म्हणजे तुम्हाला एकाच वेळी सगळं समजेल आणि पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याचा प्रसंग उद्भवणार नाही. चला तर मग पहिली ॲक्टिव्हिटी पाहूयात. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स? ह्या ॲक्टिव्हिटीतून आपण आपली बलस्थानं शोधायची आहेत. त्यांनी उदाहरण एक दिलेलं आहे, ते आपण पाहूयात. स्ट्रेंथ्स, पेंटिंग अँड ड्रॉइंग. काही विद्यार्थ्यांना पेंटिंग तसं ड्रॉइंग करायला आवडतं, ही त्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ झाली. त्या विद्यार्थ्यांना तसं का करायला आवडतं, तर ते व्हिज्युअलाइज करू शकतात काही गोष्टी पेंटिंगच्या माध्यमातून, ड्रॉइंगच्या माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती ते करू शकतात. मग यातून करिअर कोणतं होऊ शकतं, तर कमर्शियल आर्टिस्ट म्हणून ते पुढं उदयाला येऊ शकतात, किंवा कार्टुनिस्ट, ॲनिमेशनमध्ये त्यांना जाता येईल. मी तर काही स्ट्रेंथची माहिती घेतलेली आहे, ती तुमच्यासमोर मी मांडतो. माझी अशी अपेक्षा नाही की मी जे सांगावं तेच तुम्ही फायनल समजून तेच तुम्ही वहीत उतरावं. तुम्ही तुमची स्ट्रेंथ शोधून त्याविषयी तुम्ही लिहिलं पाहिजे. प्रत्येकाकडं काहीतरी बलस्थान असतंच, असं नाही आहे की माझ्याकडे काहीच बलस्थान नाही आहे, असं नाही. ठीक आहे, काहींना कुकिंग आवडतं, त्यांना पदार्थ करायला आवडतात, मग हे कुकिंग एक स्ट्रेंथ झाली त्यांची. त्यांना तसं का आवडतं, त्यांना तसं का वाटतं, तर किचनच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या त्यांना आवडीच्या असतात, त्या ते करण्यात ते इंटरेस्ट घेतात. मग ह्यातून काय करिअर होऊ शकतं, तर असे विद्यार्थी ते भविष्यात वेल नोन शेफ बनू शकतात. तुम्ही टी व्हीवरती रेसिपीजचे चॅनल पाहतच असाल. विविध रेसिपीज त्या व्यक्ती आपल्याला दाखवत असतात. त्यामध्ये जेंट्सचं सुद्धा प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे. काही मुलांची फिजिकल ॲबिलिटी चांगली असते, ॲबिलिटी ही त्यांची स्ट्रेंथ असते. त्यांना तसं का वाटतं, तर ते फार वेळ खेळतात. क्रिकेट 3-3 तास ती मुलं खेळतात, किंवा खूप चालतात, ट्रेकिंगला जातात. मग ड्रीम करिअर काय असू शकतं अशा विद्यार्थ्यांसाठी, तर डिफेन्स, मिलिटरी सेक्टर, ते मिलिटरीमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ रीडिंग असते, त्यांना पुस्तकं खूप वाचायला आवडतात, त्यांच्याकडे शब्द सामर्थ्य चांगलं असतं. त्यांच्यासाठी ड्रीम करिअर काय, तर ते लेखक बनू शकतात, कंटेंट रायटर बनू शकतात, जाहिरात लेखक बनू शकतात. काहींची स्ट्रेंथ बोलणं असते, ते खूप बोलतात, थांबता बोलतात. त्यांच्यासाठी ड्रीम करिअर काय होऊ शकतं, ते सेल्समन चांगले बनू शकतात, ते टूर गाईडसुद्धा चांगले बनू शकतात. माझी अशी अपेक्षा आहे, या माझ्या डिस्कशनवरून तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ शोधून काढाल अशी माझी अपेक्षा आहे. स्क्रीनवरती तुम्हाला
ते प्रश्न, त्या ॲक्टिव्हिटीज दिसतात, त्यामुळं टेक्स्टबुक घेण्याची काही गरज नाही. तुम्ही इथं स्क्रीनवरती ते प्रश्न पाहू शकता. दुसरी ॲक्टिव्हिटी आपण पाहूयात. द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज और टाउन और सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. People with different occupations sell their wares. Discuss with your partner the variety of activities at the local market. स्थानिक बाजारपेठेचं दृश्य आपण आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. आपण बाजारपेठेला बऱ्याचदा भेट दिलेली आहे. तिथल्या काय हालचाली आहेत त्या आपल्याला इथं नोंदवायच्या आहेत. उदाहरणादाखल त्यांनी एक ॲक्टिव्हिटीची नोंद इथं केलेली आहे. बाजारपेठेमध्ये सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रॉसरी, म्हणजे मालाची विक्री किंवा फुलांची विक्री आपल्याला दिसते. वी कॅन सी ग्रीन ग्रोसर्स देअर. भाजी विक्रेते आपल्याला तिथं दिसतात. वी कॅन सी कुलीज कॅरिंग गुड्स ऑन देअर बरो. आपल्याला कुलीज त्या हातगाड्यावरती मालाची ने-आण करताना दिसतात. वी कॅन सी मेनी कस्टमर्स बार्गेनिंग विथ सेलर्स. गिऱ्हाईक किमतीवरून घासाघीस करताना आपल्याला दिसतं. वी कॅन सी वडापाव स्टॉल, टी स्टॉल. अराउंड द वडापाव और टी स्टॉल वी कॅन सी पीपल हॅव गॅदर्ड अँड दे आर टॉकिंग विथ इच अदर. छोटे छोटे स्टॉल्ससुद्धा आपल्याला दिसतात. ते गृहोपयोगी वस्तूंची विक्री केली जाते. ह्या माझ्या चर्चेतून तुम्हाला काय आयडियाज मिळतील त्याची नोंद तुम्ही उत्तर म्हणून या ॲक्टिव्हिटीसाठी केली पाहिजे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. इन अ विलेज or a town or city, it is quite common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. सर्वसाधारणपणे बाजाराच्या दिवशी तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी भेट दिली तर तुम्हाला भविष्य सांगणारे ज्योतिषी तुम्हाला नक्कीच बाजारपेठेत दिसतात. ते त्यांचे जे प्रोफेशनल इक्विपमेंट्स आहेत, व्यावसायिक साधनं आहेत, त्याच्यासहित ते तिथं आलेले असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर दिस ट्रेड. मग ह्या व्यवसायासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते, कोणतं साहित्य लागतं, हे तुमच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर तुम्ही चर्चा करा आणि त्याची यादी बनवा. पॅरेट्स, कार्ड्स एटसेट्रा. ह्या ज्योतिषाकडं एक छोटासा पिंजरा असतो आणि त्या पिंजरात एक पोपट त्यांनी पाळलेला असतो आणि त्यांच्यासोबत काही कार्ड्स पण असतात. तो पोपट त्या पिंजऱ्यातून बाहेर येतो आणि ते कार्ड, एखादं कार्ड रँडमली तो सिलेक्ट करतो आणि ज्योतिषाकडे देतो. मग ज्योतिष आपल्याला त्यावरून भविष्य सांगतो. म्हणजे पॅरेट आणि कार्ड्स हे प्रोफेशनल इक्विपमेंट होईल. ज्योतिषाकडं त्या अल्मॅनक म्हणजे पंचांग पण असतं. त्याचासुद्धा अभ्यास करून तो काही गोष्टी आपल्याला सांगतो. यू कॅन सी कलरफुल बीड्स और रुद्राक्ष बीड्स. रुद्राक्षाच्या मणीसुद्धा त्याच्याकडे असतात किंवा इतर कलरफुल बीड्ससुद्धा त्याच्याकडे असतात. त्यानंतर चार्ट्स त्यांच्याकडं असू शकतात. देवांचे फोटोसुद्धा त्यांच्याकडे असू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर गोष्टी माहीत असतील तर त्या तुम्ही प्लीज लिहून घ्या. तिसरी ॲक्टिव्हिटी पण पाहूयात. देअर आर सर्टेन अनरिजनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. समाजातील लोकांमध्ये काही अतार्किक बिलीफ्स असतात. अशा अतार्किक गोष्टींवरती त्यांचा विश्वास असतो. सर्टेन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स. म्हणजे एखादी घटना घडली की त्याचं रिलेशन एखाद्या अंधश्रद्धेशी ते जोडलं जातं. सच लिस्ट such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradications. तर अशा घटनांची आपल्याला इथे यादी करायची आहे आणि घटनांची कुठली अंधश्रद्धा संबंधित आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर त्या अंधश्रद्धेचा
समूळ विनाश कसा करता येईल यावरतीही आपल्याला चर्चा करायची आहे. इथं त्यांनी एक पुस्तकात एक सुपरस्टिशन दिलेली आहे, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. ही एक घटना आहे. तर त्याचा काय आपण सुपरस्टिशनशी संबंध जोडतो. तर आपण ज्या कामाला निघालो आहे ते काम होणार नाही, आणि ती जर मांजरं काळी असेल तर मग काय प्रश्नच नाही, आपण माघारी फिरतो. तर याच्यावरती उपाय काय, एकदा ट्राय करून पाहिलं पाहिजे. तर खरंच काय होतं आहे का, मांजर आडवी गेली तरी आपण न थांबता पुढं गेलो आहे, काय झालं त्यातून पुढं, याचा शोध घेतला पाहिजे. दुसरे असे सुपरस्टिशन आहे की संध्याकाळची किंवा शनिवारची विशेषतः नखे कापू नयेत. ही एक अंधश्रद्धा आहे. म्हणजे ह्या इव्हेंटचा काय तार्किक संबंध लागतो आहे का, तर हे करून पाहिलं तरच ह्या अंधश्रद्धेचा समूळ विनाश होईल. त्यानंतर काळ्या रंगाविषयी काय अंधश्रद्धा आहेत. काळा रंग हा शुभ मानला जातो. तर तसं काही नाही आहे, तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. अशा तुम्ही काही सुपरस्टिशन शोधा आणि त्याविषयी तुम्ही तुमच्या वहीत काही माहिती लिहा. आत्ता जो लेसन आपण अभ्यासणार आहोत त्या लेखकाविषयी इथं माहिती दिलेली आहे. त्यांचं नाव R.K. नारायण. त्यांचा जन्म साल आहे 1906 आणि त्यांचा मृत्यू 2001 मध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्ण स्वामी अय्यर नारायण स्वामी. ही वॉज वन ऑफ द बेस्ट known novelist among Indian English writers. हे भारतीय इंग्रजीतून लिहिणारे लेखक आहेत. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉव्हेल्स. 14 नॉव्हेल्स त्यांनी लिहिलेले आहेत. 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज, लघुकथाचे 5 खंड आहेत. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स, प्रवास वर्णनं त्यांनी लिहिलेली आहेत. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. आणि नॉन फिक्शनमधली काही कलेक्शन्स त्यांनी लिहिलेली आहेत. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज. 1975 साली हे प्रसिद्ध झालं. नारायणन क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. मी तुम्हाला त्या मालगुडी डेजची लिंक देईन, ती तुम्ही यूट्यूबवरती पहा. where realistic characters in a typical Indian setting lived amid unpredictable events. ह्या गावात एक वैशिष्ट्यपूर्ण असे भारतीय कॅरेक्टर्स, पात्र राहतात. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. तर त्यांच्या कथांचं, त्यांच्या कादंबऱ्यांचं काय वैशिष्ट्य, तर अत्यंत साध्या सोप्या इंग्रजीत त्यांनी कथांची मांडणी केलेली आहे आणि त्यात सूक्ष्म विनोद आहे. नारायण वॉज इंट्रोड्यूस टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. 1952 साली मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांची अमेरिकन वाचकांना ओळख झाली. दिस इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स. 10वीला ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्ही अभ्यासलेला आहे, स्वामी अँड फ्रेंड्स. द बॅचलर ऑफ आर्ट्स, जे 1937 साली पब्लिश झालं. द डार्क रूम 1938 साली पब्लिश झालं. आणि ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज 1947. ही जी गोष्ट आपण अभ्यासणार आहोत, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे आणि इतर गोष्टी, ह्या 1947 साली प्रसिद्ध झाल्या. मिस्टर संपत 1949ला पब्लिश झालं. द फायनान्शियल एक्सपर्ट 1954. वेटिंग फॉर द महात्मा 1955 आणि द गाईड 1958. अँड मित्रहो, द गाईड हे पुस्तक खूप सुंदर आहे. तुम्हाला इंग्लिशच्या डेव्हलपमेंटसाठी जर तुम्हाला काही वाचन करायचं असेल तर द गाईड हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. आणि ह्या पुस्तकातून नारायण यांनी कसा सूक्ष्म विनोद चित्रित केलेला आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. गाईडविषयीच आपल्याला पुढं काही माहिती दिलेली आहे. हिज नॉवेल द गाईड वॉन द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961
हे साहित्य अकादमी अवॉर्ड हे अत्यंत प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, जे त्यांना 1961 साली मिळालं. हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे पारितोषिक मिळणं म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. म्हणजे त्यांच्या रायटिंगची स्टाईल कशी आहे तर ह्युमर असं आहे आणि त्यातून एक उपहास त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे द गाईडमध्ये काय सांगितलेलं आहे तर एक राजू नावाचा एक माणूस असतो आणि तो ॲक्च्युली जेलमधून बाहेर आलेला असतो. दाढी वगैरे वाढलेली असते आणि त्याला कळत नसतं कुठं जावं तो, म्हणून तो एका मंदिरात जाऊन शांत बसतो फक्त. आणि मग त्याला इतर लोक येऊन साधतात आणि मग त्याची पूजा होते वगैरे वगैरे. तर अशी सगळी गंमत आहे त्यात. म्हणजे तो एक गुन्ह्याची सजा तो भोगून आलेला असतो. तर हा एक आयरनीच आहे, ही एक युनिक इंडियननेस, एक भारतीयत्वसुद्धा, भारतीय मेंटॅलिटी ह्यात तुम्हाला दिसून येते. सिम्प्लिसिटी आणि अत्यंत साधेपणानं त्यांनी ह्या गोष्टीची मांडणी केलेली आहे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द peculiarities ऑफ ह्युमन रिलेशनशिप अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. तिथून मानवाचे नातेसंबंध कसे आहेत याचं वर्णन अत्यंत छान पद्धतीने करतात. तसंच भारतीय दैनंदिन जीवनातील जे काही उपासात्मक गोष्टी आहेत त्याचं इथं ते वर्णन करतात. हिज स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क बाय जेनियल ह्युमर, एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. हे त्यांच्या रायटिंग स्टाईलचं वैशिष्ट्य आहे.